मग पिंट्याच एक काम करायचं, लगेच जायचं आणि आपल्यासाठी दारू घेऊन यायची. मग आम्ही 2 मोठे माणसं बसू आणि निवांत आठवू. हॅलो. भीमाबाई, जोवर अर्जुनरावांचा राग कायमचा जात नाही ना, तोवर आपण तरी काय करणार. तू काळजी करू नकोस. अगं माझं बी असंच व्हायचं. दिवस चांगलं जात नव्हतं, वाईट वाटायचं, नशीब तुटकाय असं म्हणायचं. अशा वेळी मदर माऊली काय म्हणायची माहित आहे? अरे दीपू, वाईट दिवस त्यांचंच येतात ज्यांचे चांगले दिवस येणार असतात. आता दिवाळी येईल, सगळे ठीक होईल बघ. आता फक्त तू थोडे एकच काम कर, लवकरात लवकर मदर माऊलीला सगळं खरं कसं सांगता येईल तेवढं बघ. अगं लय दिवस सगळं लपून ठेवले तिच्यापासून. खरं कळू दे की तिला. नाही, तिला खरं सांगणारच आहे मी, पण आता नको. आता थांब, थोडे दिवस थांब अजून. आधीच एक टेन्शन आहे, त्यात आणि काय वाढवून ठेवतोयस तू? म्हणजे मदर मौलीला सगळं खरं सांगणं काय सोपं वाटतं का तुला? तिला सगळं सांगितल्यावर तिला कसं वाटेल? तू विचार कर ना मामा. बरे, हे सगळं ऐकल्यावर ती नक्की चिडणार आहे, नक्की ओरडणार आहे मला. अर्जुन सारखा तिने पण बोला धरला तर मी काय करू मामा? मी एका वेळेला 2 माणसं नाही गमवू शकत. मला त्यांचा राग पण नाही सहन होणार आता. ते बी खरंच आहे म्हणा. खरं ताईला सांगायला तर पाहिजे ना. घ्या, 100 वर्ष आयुष्य. मदर मौलीचा फोन आहे. उचल उचल. हॅलो मदर माऊली, बोल. काय मदर माऊली, गेलीस की तिकडचीच झालीस वय? तिकडची म्हणजे? अगं तिकडची म्हणजे कामाकडची. हा, नाहीतर मग आपली मदर माऊली आहे, तिला फोन करावा, चौकशी करावी, असं काही नाहीच. अगं मदर माऊली, ते काम होतं ना, मग राहून गेलं बघ. 6 काम काही रोजच असतात, पण आपल्या माणसाला थोडा वेळ दिला की जरा आनंद होतोय. तुला एक विचारू? हा, बोल ना. तुला माझी आठवण नाही का येत? मदर माऊली, अगं असं का ग विचारतीयस? काही नाही, जाऊ दे. 6 उद्या दिवाळी आहे. प्रत्येक दिवाळीला तू माझ्या जवळ असतीस, आणि ह्या वेळी तू येणार नाहीस ना? असं का वाटलं तुला? अगं म्हणजे आत्ताच तर 2-3दा येऊन गेलीस, त्यात तुला कामाचा लोड, ये मिळत नाही, आणि अशात तू परत येणार होय? आणि देव माझ्यावर एवढा खुश असेल का माझ्या आनंदात भर पडेल? जाऊ दे, तू बरी आहेस ना? हो. मग झालं तर अजून काय पाहिजे मला? आले. मदर माऊली, मला ते बोलवतायत, मी नंतर करू फोन? बर बर. एक साऊ, संध्याकाळची वेळ आहे, रडू नकोस. सणावारच्या दिवसात घरात रडायचं नसते, हसत खेळत राहायचं असते. आणखी एक, बाकीची तुझ्या संग कशी बी वागू देत, कशी बी बोलू देत, तू मात्र सगळ्यांशी नीट आणि व्यवस्थित बोल आणि व्यवस्थित वाग आणि आनंदी राहायला बघ.